मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विविध लोकार्पण, विविध पुतळ्यांचे अनावरण तसेच महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत संबोधणार आहेत। त्यानिमित्त रोड शो दरम्यान काँग्रेसच्या वतीने त्यांना रक्ताने लिहिलेले निवेदन शेतकऱ्यांच्या समस्येत देण्याकरिता जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाताना पोलीस आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात झटापट झाली। राहुल बोंद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस शहर ठाण्यात नेण्यात आले आहे। दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईबद्दल राहुल बोंद्रे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, हुकुमशाहीचा अंत जवळ आला आहे, अशी घणाघात प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। शेतकऱ्याच्या रक्ताने लिहिलेले निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केले, रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले। मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल। आगामी विधानसभा निवडणुकीत हुकुमशाहीचा अंत होणार म्हणजे होणारच, असे राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेलं जे पत्र होतं, निवेदन होतं, मुख्यमंत्र्यांना आम्ही द्यायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आज जिल्ह्याभरातले सगळे नेते आपले मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। शांततामय पद्धतीनं आम्ही तिथे उभे होतो, पण पोलिसांनी ते निवेदन देण्यापासून आम्हाला तर रोखलंच, पण नुसतं रोखलंच नाही तर ते निवेदन त्यांनी फाडून देखील टाकलं। ॲडिशनल कलेक्टर महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की हे रक्ताने लिहिलेलं निवेदन आहे, हे फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे, हे त्यांना वारंवार सांगत असताना देखील त्यांनी ते निवेदन फाडून टाकलं। शेतकऱ्यांचा अपमान, त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे आणि या सरकारला तो भोगावा लागणार आहे। आम्ही तीव्र शब्दामध्ये पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो, निषेध करतो। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेलं निवेदन त्यांनी फाडलं तर हा घोर अपमान आहे शेतकऱ्यांचा। मी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचा धिक्कार करतो। धिक्कार असो पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।